Hello students, welcome all in virtual classroom. Let's facilitate learning. Today we are going to learn fourth lesson from our textbook titled as Big Data Big Insights. आज आपण बिग डेटा बिग इन्साइट्स हा आपल्या 12वीच्या पाठ्यपुस्तकातील लेसन अभ्यासतो आहोत. बिग डेटा बिग इन्साइट्स या लेसनमध्ये या पाठामध्ये प्रामुख्याने माहितीचा स्रोत, माहितीचे उपयोग याबद्दल विशेष वर्णन केलेले आहे. ती माहिती सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ही माहिती आपल्या जीवनाचा एक अविभाज्य घटक बनलेली आहे. या पाठामध्ये माहितीचे प्रमुख 8 उपयोग सांगितलेले आहेत. आपण आज बिग डेटा बिग इन्साइट्सच्या या पार्ट 2 मध्ये 5 ते 8 असे असलेले मुद्दे जे आहेत आपल्या प्रकरणामध्ये दिलेले ते अभ्यासतो आहोत. या आधीच्या केलेल्या व्हिडिओमध्ये आपण प्रथम 4 असलेले माहितीचे स्रोत किंवा माहितीचे उपयोग जे आहेत ते अभ्यासलेले आहेत. त्याच्यामध्ये आपण सर्वप्रथम अभ्यासलेला मुद्दा आहे लोकेशन ट्रॅकिंग. सेकंड पॉइंट अंडरस्टँडिंग ऑफ वेदर पॅटर्न. थर्ड वन इज हेल्थ केअर इंडस्ट्री अँड फोर्थ वन इज बँकिंग फायनान्स अँड ट्रेडिंग. आता आज आपण उर्वरित फायदे जे आहोत ते अभ्यासण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला तर मग सुरू करूया. बिग डेटा बिग इन्साइट्स पार्ट 2. बिग डेटा बिग इन्साइट्स म्हणजेच माहितीचा खजिना, प्रचंड अंतर्दृष्टीचा एक अद्भुत आविष्कार. आजचे युग हे माहिती तंत्रज्ञानाचे युग म्हणून ओळखले जाते. दिवसेंदिवस हे क्षेत्र अधिकाधिक विकसित होत चाललेले आहे. संगणक, इंटरनेट, ऑनलाईन मोबाईल, फेसबुक, व्हॉट्सॲप, यूट्यूब, गुगल यासारखे शब्द आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनत चाललेले आहेत. प्रस्तुत पाठामध्ये माहिती तंत्रज्ञानाच्या क्रांतीमुळे जवळपास सर्वच क्षेत्रामध्ये किती आमूलाग्र बदल घडून आलेला आहे याचे वास्तव वर्णन केलेले आहे. संपूर्ण मानवी जीवन व जीवनशैली ही माहिती तंत्रज्ञानाच्या वाढत्या प्रभावामुळे किती बदलली आहे हे एकूण 8 मुद्द्यांच्या साहाय्याने मांडण्यात आलेले आहेत. पार्ट 1 मध्ये आपण 4 मुद्द्यांचा अभ्यास केलेला आहे. आता उर्वरित पुढील मुद्द्यांचा, पुढील पॉइंट्सचा विचार करणार आहोत, ते समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. पॉइंट नंबर 5, स्पोर्ट्स. When watching a cricket match, we are shown so many permutations and combinations of statistical analysis. A gigantic data has been created over a period of time from the recording of matches, training sessions and workouts. क्रिकेट सामना पाहताना आम्हाला आकडेवारीच्या विश्लेषणाची पुष्कळ क्रमवारी आणि संयोग दर्शविले जातात. सामने, प्रशिक्षण सत्र आणि वर्कआउटच्या रेकॉर्डिंग पासून काही कालावधीत एक विशाल डेटा तयार केला गेला आहे. The data enables a sport person to study his performance as well as of the other players worldwide. It has tremendously helped in improving individual as well as team performance. The sensors embedded in the sports equipment help us to understand our game from close quarters. हा डेटा एखाद्या खेळाडूला त्याच्या कामगिरीचा तसेच जगभरातील इतर खेळाडूंचा अभ्यास करण्यास सक्षम करतो. यामुळे वैयक्तिक तसेच संघाची कामगिरी सुधारण्यास प्रचंड मदत झाली आहे. क्रीडा उपकरणामध्ये
एम्बेड केलेले सेन्सर आमच्या गेमला जवळपासून समजण्यास मदत करतात. The sensors help us to understand the field conditions, the weather, individual performance, etc. Video analytics help us to see each and every performance minutely. सेन्सर मैदानाची परिस्थिती, हवामान, वैयक्तिक कामगिरी इत्यादी समजून घेण्यासाठी आम्हाला मदत करतात. व्हिडिओ विश्लेषणे आम्हाला प्रत्येक कार्यप्रदर्शन क्षणिकपणे पाहण्यास मदत करतात. पॉइंट नंबर 6, ॲडव्हर्टायझिंग म्हणजेच जाहिरात. Advertisers are one of the biggest players in big data. Be it a Facebook, Google, Twitter, or any other online giant, all keep a track of the user behavior and transactions. These internet giants provide a great deal of data about people to the advertisers so that they can run targeted campaigns. Take Facebook for example. Here you can target people based on buying internet, website visits, interests, job roles, demographics and whatnot. जाहिरातदार बिग डेटामधील सर्वात मोठे खेळाडू आहेत. ते फेसबुक, गुगल, ट्विटर किंवा इतर कोणत्याही ऑनलाईन दिग्गज कंपन्या असोत, सर्वजण वापरकर्त्याच्या वागणुकीचा आणि व्यवहाराचा मागोवा ठेवतात. हे इंटरनेट दिग्गज जाहिरातदारांना लोकांबद्दल मोठा डेटा प्रदान करतात, जेणेकरून ते लक्षित मोहीम चालवू शकतील. फेसबुक घ्या. उदाहरणार्थ, जेथे लोकांना त्यांच्या खरेदीच्या आवडी, तुम्ही वेबसाईटला दिलेल्या भेटी, तुमची आवड, तुम्ही राहत असलेल्या लोकसंख्येचा शास्त्रशुद्ध अभ्यास आणि अजून भरपूर काही. All this data is collected by Facebook algorithms using big data analysis techniques. The same goes for Google. When you target people based on clicks, you will get different results, and when you create a campaign for leads, then you will get different results. All this is made possible using big data. हा सर्व डेटा बिग डेटा विश्लेषण तंत्राचा वापर करून फेसबुक अल्गोरिदमद्वारे गोळा केला जातो. गुगलवर असेच होते. जेव्हा आपण क्लिकवर आधारित लोकांना लक्ष करता तेव्हा आपल्याला भिन्न परिणाम मिळतील, आणि जेव्हा आपण लीडसाठी मोहीम गुगल सर्च ॲड तयार कराल तेव्हा आपल्याला भिन्न परिणाम प्राप्त होतील. बिग डेटा वापरून हे सर्व काही शक्य झाले आहे. पॉइंट नंबर 7, एंटरटेनमेंट अँड मीडिया म्हणजेच करमणूक आणि माध्यमे. इन द फील्ड ऑफ एंटरटेनमेंट अँड मीडिया, बिग डेटा फोकसेस ऑन टार्गेटिंग पीपल विथ द राईट कंटेंट ॲट द राईट टाईम based on your past views and your behavior online. You will be shown different recommendations. This technique is popularly used by Netflix and YouTube to increase engagement and arrive more revenues. करमणूक आणि माध्यम क्षेत्रात बिग डेटा योग्य वेळी योग्य सामग्री देऊन लोकांना लक्ष बनवण्यावर लक्ष केंद्रित करते. आपल्या शेवटच्या इंटरनेट सर्चमध्ये काय शोधले आणि आपल्या ऑनलाईन वर्तणुकीच्या आधारे आपल्याला भिन्न शिफारसी दर्शविल्या जातात. हे तंत्रज्ञान गुंतवणुकी वाढविण्यासाठी आणि अधिक कमाई करण्यासाठी नेटफ्लिक्स आणि यूट्यूबद्वारे वापरले जाणारे तंत्र आहे. Now even television broadcasters are looking to segment their viewers database and show different advertisements and show accordingly. This will allow better revenue from ads and will provide a more engaging user experience.
आता टेलिव्हिजन प्रसारक सुद्धा त्यांच्या दर्शकाचा डेटाबेस तयार करण्याच्या विचारात आहेत आणि त्यानुसार वेगवेगळ्या जाहिराती आणि शो दाखवतील. ह्यामुळे जाहिरातींमधून अधिकाधिक चांगल्या कमाईचे स्रोत प्राप्त होतात आणि अधिक चांगला युजर अनुभव त्यांना देता येतो. पॉइंट नंबर 8, एज्युकेशन इंडस्ट्री म्हणजे शिक्षा उद्योग. बिग डेटा हॅज inundated the education industry. It has transformed it in leaps and bounds. Now we have information about the students, their study patterns, and we can now prepare customized and dynamic learning programs according to the need of an individual student. बिग डेटाने शिक्षण क्षेत्रात क्रांती घडवली. बिग डेटामुळे शिक्षण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वेगाने बदल झाला आहे. आता आपल्याकडे विद्यार्थ्यांविषयी माहिती आहे, त्यांचे अभ्यासाचे नमुने, आणि आता आपण प्रत्येक विद्यार्थ्याच्या स्वतंत्र गरजेनुसार आणि गतिशील शिक्षण कार्यक्रम तयार करू शकतो. Every student's comprehension level is different. The course material can now be designed certain to different requirements of the students. प्रत्येक विद्यार्थ्याची आकलन पातळी भिन्न असते. कोर्स मटेरियलची आता विद्यार्थ्यांच्या विविध आवश्यकता पूर्ण करण्यासाठी डिझाइन करता येते. बिग डेटा मेक्स इट कन्व्हिनियंट टू अंडरस्टँड देअर चॉइसेस, their difficulties, information regarding various courses and their specialities. We also have access to the results. From the results, we can gauge the progress of the students, understand his strengths and weaknesses. This will also help in guiding the student regarding the best career for him based on his mental makeup and abilities. बिग डेटा विद्यार्थ्यांच्या आवडीनिवडी, त्यांच्या अडचणी, विविध अभ्यासक्रम आणि त्यांच्याशी संबंधित वैशिष्ट्ये समजून घेणे सोयीस्कर करते आणि त्या गोष्टींचा परिणाम पण तपासू शकतो. परिणामांमधून आपण विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा अंदाज घेऊ शकतो, त्याची शक्ती, स्थाने व कमजोरी समजू शकतो. यामुळे विद्यार्थ्यास त्याच्या मानसिक जडणघडण आणि क्षमतांच्या आधारे सर्वोत्कृष्ट करिअर मार्गदर्शन करण्यास मदत होईल. An in-depth study of all this would definitely give new insights into the education industry and help in improving the operational effectiveness and working of educational institutes. This would in general enhance progress of all students. Big data has provided a solution to one of the biggest pitfalls in the education industry, that is one size fits all. या सर्वांचा सखोल अभ्यास केल्याने निश्चितच शिक्षण उद्योगात नवीन अंतर्दृष्टी प्राप्त होईल आणि शैक्षणिक संस्थांचे कार्यकारी परिणामकारकता आणि कार्यक्षमता सुधारण्यास मदत होईल. हे सर्वसाधारणपणे सर्व विद्यार्थ्यांची प्रगती वाढवते. बिग डेटाने शिक्षण क्षेत्रातील सर्वात मोठ्या संकटांपैकी एक निराकरण केले आहे, एकाच मापदंडात सर्व विद्यार्थ्यांना बसविणे. We have innumerable uses of big data. It is helpful in scientific researches, understanding geographical phenomena, helping in the smooth working of the government machinery, etc. It is a genie in our hands. It lies in our hands to make the optimum use of it for the benefit of mankind. आपल्याकडे बिग डेटाचे असंख्य उपयोग आहेत. हे वैज्ञानिक संशोधन, भौगोलिक घटना समजून घेण्यात, शासकीय यंत्रणेच्या सुरळीत कामात मदत करण्यासाठी उपयुक्त आहेत. ती आपल्या हातात जणू काही एक प्रकारचा असलेला जिनी आहे. मानव जातीच्या हितासाठी त्याचा अधिकाधिक उपयोग करणे आपल्या हातात आहे.
अशा पद्धतीने बिग डेटा बिग इनसाइट्स या पाठामध्ये आपण माहितीचा खजिना कशा पद्धतीने ज्ञानाची कवाडे खुली करतो आणि कशा पद्धतीने दैनंदिन जीवनात सगळीकडे डेटा म्हणजेच माहिती जी आहे ती व्यापून राहिलेली आहे हे आपल्या निदर्शनास येते, याचे आपल्याला आकलन होते. तर अशा पद्धतीने आज आपण हा पाठ पूर्ण केलेला आहे. आता आपण भेटणार आहोत पुन्हा एकदा नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू.